नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतची कार्यपद्धतीविषयी शासन परिपत्रकानुसार महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. शासन परिपत्रक क्रमांक रानियो 2026 प्रक्र 33 सेवा 4 हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई 000032 दिनांक 6 मे 2026. संदर्भ 1. शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक सेनिवे 2024 प्रक्र 54 सेवा 4 दिनांक 20 सप्टेंबर 2024. 2. शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक सेनिवे 2024 प्रक्र 54 सेवा 4 दिनांक 30 मार्च 2026. प्रस्तावना. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय क्रमांक 1 अन्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना दिनांक 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात आली आहे. तसेच शासन निर्णय क्रमांक 2 अन्वये राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा विकल्प दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या ज्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प स्वीकारला असेल अशा प्रकरणी सदर अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन परिपत्रक. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासनाची योजना असून जे शासकीय अधिकारी कर्मचारी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठीचा विकल्प स्वीकारतील त्यांनाच सदर योजना सेवानिवृत्तीनंतर लागू राहील. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. 1. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे अधिकारी कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास अशा कर्मचाऱ्याची 20 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ अनुज्ञेय राहील. तथापि कर्मचाऱ्याची 20 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन तो नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्यात येईल. 2. या योजनेअंतर्गत किमान 10 वर्षांच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यावर किमान निवृत्तीवेतन ₹7,500 इतके राहील. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहणार नाही. 3. कुटुंब निवृत्तीवेतन. निवृत्तीवेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ अनुज्ञेय राहील. 4. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना स्वीकारलेले अधिकारी कर्मचारी यांच्या नियत वयोमानानुसार निवृत्तीच्या वेळी त्यांनी त्याच्या PFRDA यांच्याकडे जमा झालेल्या अंशदानाच्या संचित निधीमधून प्राप्त होणाऱ्या 60% परताव्याची रक्कम आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करावी. आहरण व संवितरण अधिकारी यांनी अशा जमा झालेल्या रकमा यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या लेखाशीर्षाखाली चलनाद्वारे शासनास भरणा कराव्यात. 5. दिनांक 1 मार्च 2024 ते या शासन परिपत्रकाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या ज्या अधिकारी कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प स्वीकारलेला आहे अशा अधिकारी कर्मचारी यांनी देखील निवृत्तीच्या वेळी PFRDA यांच्याकडे जमा असलेल्या अंशदानाच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या 60% परताव्याची रक्कम आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करावी. आहरण व संवितरण अधिकारी यांनी अशा जमा झालेल्या रकमा यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या लेखाशीर्षाखाली चलनाद्वारे शासनास भरणा कराव्यात. 6. तसेच उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक 4 व 5 मधील अधिकारी कर्मचारी यांनी 40% संचित निधीवर ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडून प्राप्त होणाऱ्या वार्षिकीचा ॲन्युइटीचा तपशील संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना सादर करावा. आहरण व संवितरण अधिकारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अनुज्ञेय निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ या रकमेमधून वार्षिकीची म्हणजे ॲन्युइटीची रक्कम वजा करून राज्य शासनाकडून देय निवृत्तीवेतन निश्चित करावे. 7. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प स्वीकारलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी काढलेली रक्कम 10% व्याजासह भरणे आवश्यक राहील.
अन्यथा त्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन त्या प्रमाणात अनुज्ञेय ठरेल. 8. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहणार नाही. फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय राहतील. 9. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना स्वीकारलेल्या कर्मचारी अधिकारी यांना शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक रानियो 2022/प्र/34/सेवा-4 दिनांक 31/3/2023 नुसार सेवानिवृत्ती उपदान लागू राहील. 10. शासन असाही निर्णय घेत आहे की मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्तप्रमाणे अटींची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील. 11. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5चा कलम 248च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहतील. 12. आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निश्चित केलेले निवृत्ती वेतन अदा करण्याबाबतची सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. 13. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra/government/in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 2026051141898905 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. अशा प्रकारे आपण राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतची कार्यपद्धतीविषयी शासन परिपत्रकानुसार महत्त्वाची माहिती पाहिली आहे. धन्यवाद. अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.